महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून आजचा दिवस हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नामविस्तार म्हणजे मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे मिळावं याकरिता एक प्रचंड मोठी चळवळ जी उभी केली आणि ही चळवळ उभी राहिल्यानंतर 14 जानेवारीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं जे या विद्यापीठाचं नामविस्तार जे झालं, या नामविस्तारामध्ये ज्यांनी ज्यांनी आंदोलन केले, जे शहीद झाले, त्यांना सर्वप्रथम आपण या ठिकाणी वंदन करूया आणि आजच्या या विषयाला आपण सुरुवात करूया. खरं तर आजचा दिवस इतका महत्वाचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक नावाची अस्मिता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली चळवळ आणि या चळवळीला गतिमान करण्यासाठी एक प्रचंड मोठा समुदाय त्या काळामध्ये जातीयतेसाठी, म्हणजे जातीयतेतून मुक्त होण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे मराठवाडा विद्यापीठाला प्राप्त व्हावं याकरिता जे प्रकर्षाने आंदोलन करून, लॉंग मार्च काढून किंवा जागोजागी संपूर्ण मराठवाडा हा त्या काळामध्ये समग्र जागृत होऊन, संपूर्ण महाराष्ट्र जागृत होऊन हे जे प्रचंड मोठं कार्य जे होतं, हे कार्य समाजाला एकवटण्याचं कार्य हे बाबासाहेब आंबेडकरांच्या महाप्रयाणानंतर सर्वप्रथम आपल्याला या मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तारा किंवा नामांतरासाठी ते आपल्याला दिसून आलं. आणि म्हणून आजचा तो दिवस आहे, आजच्या त्या आठवणी आहे आणि या आठवणीमध्ये अनेक त्या काळातले जे तरुण लोक होती, त्या तरुण लोकांनी स्वतःला झोकून दिलं. त्या तरुण लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला समर्पित होण्यासाठी, केवळ नावासाठी नव्हे तर अस्मितेसाठी, लोकांचे अनेक प्रश्न सुटण्यासाठी, लोकांना, समाजाला जागृत करण्यासाठी, संघटित करण्यासाठी त्या काळामध्ये उभी राहिलेली ही एक प्रचंड मोठी चळवळ होती. आणि ही चळवळ दलित पॅन्थरच्या माध्यमातून किंवा त्या काळामध्ये स्वप्रयत्नातून जे अनेक कार्यकर्ते घडले, बनले, त्याच्या माध्यमातून ही सुरुवात झालेली होती. म्हणून आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा दिवस आहे. आणि या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने सुरू झालेली ही चळवळ अधिक प्रकर्षाने कशी गतिमान करता येईल यासाठी त्या काळामध्ये तरुण जे मुलं किंवा नेते म्हणून जे लोक पुढे आली, त्याच्यामध्ये जोगेंद्र कवाडे सर, त्याचप्रमाणे गंगाधर गाडे, त्याचप्रमाणे रामदासजी आठवले, ॲडव्होकेट भाई विवेक चव्हाण आणि त्याचप्रमाणे अनेक असे तरुण की ज्याच्यामध्ये संपूर्ण त्या तरुणांनी सर्वस्व झोकून दिलं होतं. स्वतःला त्या ठिकाणी त्या दाहकतेमध्ये ज्या ठिकाणी अनेक लोक होरपळून निघत होती, अशा या प्रचंड मोठ्या चळवळीला आपण जर ज्यांनी ज्यांनी पाहिलं, ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला, त्यांच्या आठवणी जरी आज आपण पाहिल्या तरी अंगावरती शहारे आणणाऱ्या अशा आठवणी होत्या. इतके मराठवाड्यामध्ये अन्य अत्याचार या केवळ नामांतराच्या चळवळीने निर्माण केले होते. म्हणजे भारतीय जनतेमध्ये एकंदर प्रचंड मोठी ऊर्जा निर्माण करण्याचं कार्य त्यावेळेस दलित पॅन्थरच्या माध्यमातून सुरुवात केलेली आहे. त्यांचा जो मॅनिफेस्टो जर आपण वाचला तर तो मॅनिफेस्टो देखील त्या काळामध्ये शिक्षणाच्या संबंधित योजना, शिक्षणाच्या संबंधित जागृती किंवा संघटितपणा किंवा इतर जे काही ज्या महाराष्ट्र आणि केंद्र शासनाने तयार करायच्या ज्या काही योजना होत्या, ज्या इथल्या पीडित आणि दलित वर्गातल्या तरुणांना अधिक उच्च स्तरावरती घेऊन जाण्यासाठी प्रकर्षाने कारणीभूत झाल्या होत्या. अशा सर्व गोष्टी या दलित पॅन्थरच्या माध्यमातून त्याची सुरुवात झाली आणि त्याचा एक प्रचंड मोठा एक सोच जो आहे तो आपल्याला या मराठवाडा नामांतरामध्ये पाहायला मिळाला. एक मोठी ऊर्जा, एक चांगले विचारवंत, साहित्यिक, सर्वसामान्य नागरिक हे सर्वच लोक त्यामध्ये उतरले होते. त्या ठिकाणी असणारे काही भिक्षू देखील या मराठवाड्याच्या नामांतराच्या आंदोलनामध्ये आले होते. तर त्याची एक आठवण आपण करणे खूप आवश्यक आहे, त्यातून शिकणे पण खूप आवश्यक आहे. जवळजवळ 14 वर्ष हा लढा चालला आणि या लढ्यातून आपण अनेक गोष्टी शिकलो. या लढ्यातून आपल्याला समाजाची ताकद कळली. या लढ्यातून आपल्याला समाजामध्ये अनेक ज्या गोष्टीच्या उणिवा होत्या त्या कळल्या, त्या काळातले प्रश्न कळले. आज त्याचं स्वरूप अगदी वेगळं झालं जरी असलं तरी समाजाचं स्वरूप जे आहे ते मात्र एकच आहे आणि ते मात्र आपल्याला संघटित कशा पद्धतीने करता येईल
ते संघटित करण्याचं कार्य जे आहे या अशा प्रकारच्या चळवळीच्या इतिहासातून आपण पाहणे खूप गरजेचं आहे. कारण की या इतिहासामध्ये अनेक जलसे, अनेक गीतं, अनेक कवी, अनेक लोक अशी तयार झाली की ज्यांनी या समाजाला एकरूप ठेवण्याचं कार्य त्या ठिकाणी परिपूर्णरित्या सर्वस्व अर्पण करून केलं. म्हणजे मुंबई या ठिकाणी त्याचं स्तूप आपल्याला पाहायला मिळतं. पहिले शहीद झालेले गौतम कांबळे असतील किंवा असे अनेक लोक ही याच्यामध्ये शहीद झाली आणि त्या शहीदांची नावं या विद्यापीठाच्या त्या ठिकाणी असणाऱ्या एका भिंतीवरती कोरलेली आहे. आणि त्या ठिकाणी त्या कमानीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशा प्रकारचा नामविस्तार त्या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. हे त्या काळामध्ये तयार झालेली ही जी ऊर्जा होती, या ऊर्जेचा एक प्रकारचं 14 वर्ष ती एका मुद्द्यावरती ठाम राहिली, स्वाभिमानासाठी राहिली, अस्मिता जपण्यासाठी राहिली. आणि त्याच्यातूनच आपल्याला अनेक लोक ही भविष्य काळामध्ये एक संघटक नेतृत्व म्हणून पाहायला मिळाली. परंतु ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना या इतिहासातून आपण काय शिकलं पाहिजे, तर आपली ताकद जर योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी लागली तर निश्चितपणे त्याचा परिणाम हा समाजाच्या उन्नतीसाठी होत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषेमध्ये जर आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की समाजामध्ये प्रत्येक गोष्टीचं चेक अँड बॅलन्स हे ठेवणे खूप आवश्यक आहे. आणि चेक आणि बॅलन्स हे कधी निर्माण होऊ शकतं, तर आपण काय करत आहोत, आपण कोणतं कार्य करत आहोत, त्या कार्याचा परिणाम काय होत आहे याची जाणीव ठेवणे. म्हणजे कार्यच करत राहणे अशातला भाग नाही, समाजकार्य करत राहणे अशातला भाग नाही, तर ते सर्व होत असताना त्याचा परिणाम काय होतोय त्या परिणामाची देखील जाणीव ठेवणे खूप आवश्यक आहे. म्हणजे बाबासाहेब त्याला म्हणतात चेक अँड बॅलन्स, या दोन्ही गोष्टी पाहणे खूप आवश्यक आहे. तेव्हा समाजाला योग्य डायरेक्शन देता येतं. आणि ही योग्य डायरेक्शन देण्याची वेळ ही आजच्या काळामध्ये इतकी महत्त्वपूर्ण झालेली आहे की आजचा येणारा जो काळ आहे हा येथील लोकांसाठी, विशेषतः या संपूर्ण बौद्ध किंवा पूर्वाश्रमीच्या महार समाजासाठी हा खूप महत्त्वाचा आणि अत्यंत निकडीचा काळ असा बनलेला आहे. कारण की आता ज्या चळवळी ज्या उभ्या राहतात, जी लोक तयार होतात, ती लोक जी आहेत ही प्रचंडपणे बाबासाहेबांच्या नावासाठी, बाबासाहेबांच्या इमेजसाठी, बाबासाहेबांच्या कर्तृत्वाने प्रभावित होऊन ही लोक कार्य करत आहेत. परंतु हे कार्य करत असताना आपण कुठे चाललो आहोत, आपण समाजाला कोणती दिशा देत आहोत हे पाहणे देखील तितकंच महत्त्वपूर्ण आहे. कारण की समाजकार्य म्हणत असताना कोणतं कार्य करत आहे, जसं हिंदू धर्म आणि हिंदू धर्माची जपवणूक करण्यासाठी, हिंदू धर्माचं जतन करण्यासाठी, हिंदू धर्माचं संवर्धन करण्यासाठी ज्या पद्धतीने येथील लोक एकत्र येत आहेत आणि ते समग्रपणे भारतामध्ये त्यांच्या सरकारच्या माध्यमातून ज्या पद्धतीने ते कार्य करत आहे, तशा पद्धतीचे कार्य करण्याची गरज ही इथल्या बौद्ध धर्मीय आणि इथल्या समग्र एस.सी वर्गामध्ये येणाऱ्या अनेक महत्त्वपूर्ण या जातींना आहे. कारण की यांचं भविष्य आहे हे भविष्य काळामध्ये व्यवस्थित होईलच असं नाही, यांचं भविष्य हे आता भरकटण्याच्या दिशेला आहे. आणि हे भविष्य भरकटण्याच्या दिशेला असताना आज जी पिढी बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रभावाने शिकली, आता तीच पिढी बाबासाहेब आंबेडकरांच्या या प्रभावाच्या पुढे ती टिकते का नाही हे पाहणे खूप गरजेचं आहे. कारण की लोकांना बाबासाहेब माहिती आहे, बाबासाहेबांच्या अनेक गोष्टी माहिती आहेत, इमेज माहिती आहे, फोटो माहिती आहे, परंतु आजच्या पिढी पुढे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मात्र वेगळे, त्याचे स्वरूप मात्र वेगळे आहे. त्याच्या राजकारणामध्ये देखील त्याचा एक प्रकारचा असमतोलपणा आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे समाजकार्यामध्ये त्याची जी उदासीनता आहे ती आपल्याला जास्त पाहायला मिळते. आणि आपल्यासाठी सरकारद्वारे, लोकांद्वारे किंवा उच्चवर्णीय समाजाद्वारे जे प्रश्न निर्माण केले जातात, जे जातीयतेचे चटके आजही आपल्याला सहन करावे लागतात किंवा वारंवार जातीयता होते. आणि या जाती अन्याय अत्याचारामुळे आता आपल्यातील लोक अशा प्रकारचा प्रश्न विचारू लागले आहेत की संबंधित व्यक्ती कोणत्या गटाचा आहे, तो कोणत्या पक्षाचा आहे, तो कोणत्या ठिकाणचा आहे, तो कोणत्या जातीचा आहे, तो कोणत्या पंथाचा आहे, तो बौद्ध आहे का हिंदू आहे की कोण आहे, अशा प्रकारचे प्रश्न आजच्या काळामध्ये अनेक लोक विचारतात. ज्याप्रमाणे भगवान बुद्धांच्या काळामध्ये भगवान बुद्ध एका भिक्षूला उत्तर देत असताना या पद्धतीने ते उत्तर देतात की जर एखाद्या व्यक्तीला जर कोणी बाण मारला आणि बाण त्याला लागला आणि आपण जाऊन त्याला विचारलं की मी तुझा बाण काढेल, परंतु प्रथम मला हे सांग, हा बाण मारणारा कोण होता? ब्राह्मण होता का वैश्य होता? वैश्य होता का क्षत्रिय होता?
क्षत्रिय होता का शूद्र होता? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यापैकी कोण होता का यापेक्षा वेगळा कोणी होता? किंवा तो कोणत्या जातीचा होता, कोणत्या वर्णाचा, कोणत्या रंगाचा तो होता? अशा प्रकारचे प्रश्न विचारले तर ज्याला विषारी बाण मारला गेलेला आहे तो व्यक्ती तिथेच मरून पडेल. ज्याला आपण बाण मारलेला आहे त्या व्यक्तीला प्रथम त्याचा बाण काढणे खूप आवश्यक आहे. जर त्याचा बाण काढला नाही तर तो व्यक्ती तिथेच मरून जाईल. या पद्धतीने आजची समाजाची परिस्थिती जी आहे, जर एखादी जातीय अन्यात्याचाराची घटना झाली, म्हणजे रिसेंटली झालेली जाती अन्याचाराची घटना जी आहे ती उमरगा या ठिकाणी झालेली जाती अन्याचाराची घटना आहे. त्या ठिकाणी एका मुलाचे दोन्ही पाय तोडण्यात आले, त्याचे गुडघे तोडण्यात आले. परंतु समाजात ज्यावेळेस आपण याचं चित्र पाहतो तर समाजातली लोक या पद्धतीने विचारतायत की ज्याला मारलं, जे उच्चवर्णीय किंवा इतर उच्च वर्णातील हिंदू समाजातील ज्या कोणी मुलांनी त्याला मारलं तर त्याला का मारलं? तो कोणत्या राजकीय संघटनेमध्ये काम करत होता? ज्या राजकीय संघटनेमध्ये तो काम करत होता त्या राजकीय संघटनेची लोक पाहून घेतील. पण ज्यांच्यावरती अन्याय अत्याचार झालेला आहे तिथली लोक देखील, जे अनेक लोक जमतात ते लोक देखील या पद्धतीने बोलतात की जसं आमचे मोठे नेते ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने आम्ही करू. याच्यामध्ये इतरांनी येण्याचा काही अधिकार नाही, इतरांनी त्यांचं ऐकावं. अशा पद्धतीने समाजामध्ये अनेक प्रकारचे संभ्रम तयार झालेले आहेत. आणि या संभ्रमामुळे काय झालेलं आहे की ज्या व्यक्तीवरती अन्याय अत्याचार होते त्याचा अन्याय अत्याचार दूर होत नाही. किंवा पुण्यामध्ये देखील अशा प्रकारची घटना घडली. एका हिंदू व्यक्तीने एका बुद्धविहारामध्ये प्रवेश करून भगवान बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर, महापुरुषांच्या प्रतिमा ज्या आहेत त्या सगळ्या तोडल्या, फोडल्या, काठीने त्या तोडल्या. असे जे हल्ले आहेत त्या हल्ल्यांचं प्रमाण आता वाढायला लागलेलं आहे. किंवा नांदेड या ठिकाणी घडलेली जयंतीच्या निमित्तानेची घटना, ज्या मुलाला त्याच्या पोटामध्ये अगदी खंजिराने त्याचा खून करण्यात आला. अशा प्रकारच्या अनेक घटना आहेत ज्या अगदी खेरलांजीपासून किंवा आणखीन रोहित वेमुला याचं प्रकरण, या सगळे जी प्रकरण आहे ही समाजाला एक प्रकारचं भीतीचं वातावरण निर्माण करणारी आहे. आजही समाजामध्ये प्रचंड लोकांच्या मनामध्ये जातीयता आहे. आजही जेव्हा जेव्हा संधी भेटते तेव्हा त्या संधीचं प्रकटीकरण हे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे पाहायला मिळतं. शहरी भागामध्ये गुप्त स्वरूपामध्ये जातीयता आहे. खेडेगाव गाव या ठिकाणी तिथे प्रकर्षाने आपल्याला जातीयता आढळते. आणि जातीयता आजही लोकांच्या मनामध्ये तितक्याच पद्धतीने ती घट्ट रोवलेली आहे. या जातीयतेला नष्ट करण्यासाठी, या जातीयतेतून लोकांना सोडवण्यासाठी आज समाजाला सगळ्यांना स्ट्रॉंग होण्याची खूप आवश्यकता आहे. बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने म्हटलं की आपल्याला स्वाभिमान महत्वाचा आहे, त्या पद्धतीने आपल्या सगळ्यांना या सगळ्या गोष्टी फेस करण्यासाठी एकत्रितपणा खूप महत्वाचा आहे. जर आज एखाद्या व्यक्तीवरती अन्याय होत असेल तर उद्या तुमच्यावरती अन्याय होत आहे, परवा आणखीन कुणावरती अन्याय होते. ही अन्यायाची साखळी जी आहे ही साखळी कधीही संपत नाही. बरं, अन्याय करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. फक्त मारून हाणूनच अन्याय होता अशातला भाग नाही. तुमचे हक्क डावलले जातात, तुमच्या योजना राबवल्या जात नाही, त्या फक्त कागदावरती असतात. गावाच्या ठिकाणी तुमच्या जागा हडप केल्या जातात किंवा अनेक प्रकारे लोक एकमेकांना फसवत असताना इतर एससी कॅटेगरीतल्या समाजाशी आणि तुमची भांडण लावण्याची प्रवृत्ती ही खूप वाढलेली आहे. तोही समाज तुमच्या विरोधात ठासलेला आहे. मग एससी कॅटेगरीमधले इतर जे समाज आहे ते समाज तुमच्या समोर उभे आहेत. तुम्ही विस्कळीत आहात, तुम्ही असंघटित आहात, तुम्ही शकलित आहात. अशा परिस्थितीमध्ये समाजाला एकत्रित करणे किंवा राजकीय भूमिकेतून नाही तर बांधिलकी जी आहे, बंधुता जी आहे, या भूमिकेतून आपण सगळ्यांनी एकत्र येणे खूप आवश्यक आहे. हे इतर हिंदू धर्मात किंवा शीख धर्मात किंवा इतर कोणत्याही धर्मात एकत्रित येण्याची पद्धती खूप आहे. कितीही लोक, म्हणजे मराठा समाज असेल किंवा इतर कोणताही समाज असेल, कितीही त्यांच्यात मतभेद असेल तरी ते एकत्र येतात ज्यावेळेस त्यांच्या अन्याय अत्याचार होतो. आपल्याकडे मात्र एकत्र येण्याची पद्धती जी आहे ती मानसिकतेवरती अवलंबून झाली असं वाटतं. लोक एकत्र येतात, एकत्र येऊन लोक आज युट्यूबद्वारे किंवा फेसबुकद्वारे किंवा एक फोटो काढून त्याची एक वेगळ्या पद्धतीने सोशल मीडियामध्ये ॲडव्हर्टाईज होऊन जाते. पण त्या अन्याय अत्याचाराचा कधीही त्याला परिपूर्णपणे न्याय मिळतो असं नाही. बऱ्याच ठिकाणी मिळतो, बऱ्याच ठिकाणी मिळतच नाही. किंवा काही वेळा ती प्रकरणं दाबली जातात, त्याचे कॉम्प्रोमाइज केले जातात. आणि अशा परिस्थितीमध्ये समाजातील या सगळ्या गोष्टींचा उहापोह या नामांतर दिनाच्या निमित्ताने किंवा या नामविस्तार दिनाच्या निमित्ताने होणे खूप गरजेचं आहे. कारण की हा जो लढा होता, हा लढा फक्त काय
नाव मिळावं यासाठी नव्हता. हा लढा समाजातील जे मूलगामी प्रश्न आहे, आरोग्याचे प्रश्न, राहणीमानाचे प्रश्न, घराचे प्रश्न, त्याचप्रमाणे शिक्षणाचा प्रश्न, स्कॉलरशिपचे प्रश्न, तुम्ही उच्च शिक्षण घेता त्याच्या संदर्भातले काही प्रश्न, असे विविध प्रश्न हे तुमच्यासमोर आज साचलेले आहे. आज बेरोजगारीचं प्रमाणही तितकं जास्त आहे. जरी समाजाची आपण जनगणना करत नसलो तरी या समाजातील अनेक प्रकारच्या समस्या आहेत. ज्यांच्याकडे बेरोजगारी आहे ते लोक छोटे छोटे गटतट करून स्वतःचे पैसे कमवण्याची माध्यमं तयार केलेली आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये समाजाला एक योग्य दिशा देण्यासाठी योग्य स्वरूप देण्याचं कार्य हे आपण सगळ्यांच्या बुद्धिमत्तेवरती अवलंबून आहे. आपण एकमेकांमध्ये वादविवाद करता कामा नये. आपण जे एकमेकांच्या बुद्धींची कस लावण्याचा जो प्रयत्न करत आहोत तो करता कामा नये. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचन केलं पाहिजे, त्यांचं आकलन केलं पाहिजे आणि त्या आकलनाप्रमाणे आणि एकंदरीत आपल्या स्वतःच्या काल परिस्थिती सापेक्षतेच्या अनुसार आपण आज कार्य करणे खूप गरजेचे आहे. म्हणून खूप महान कार्य करण्याच्या मागे लागू नका. छोटे छोटे जे विषय आहेत, छोटे छोटे जे कार्य आहेत ते कार्याला योग्य स्वरूप देण्याचं कार्य करा. आपल्या समाजामध्ये असणारी बेरोजगारी, आपल्या समाजामध्ये असणारी व्यसनधीनता किंवा आपल्या समाजामध्ये तरुण पिढी जी बिघडत चाललेली आहे त्या तरुण पिढीला योग्य मार्गावरती आणण्याचं कार्य करण्याची जबाबदारी ही आपल्या प्रत्येकाची आहे. आणि बुद्धधम्म म्हणून म्हणत असताना तर बुद्धधम्माचं संवर्धन करणे, त्याला टिकवणे किंवा आपापसात मतभेद न करता बुद्धधम्म जो आहे त्या बुद्धधम्म वाढवणे हे देखील आजच्या काळाची गरज झालेली आहे. आज बुद्धविहार हे अनेक राजकीय लोकांची केंद्र आहेत. आज बुद्धविहारामध्ये बऱ्याच ठिकाणी वंदना होत नाही, काही ठिकाणी होतात, परंतु वंदना होत नाही. आणि काही ठिकाणी या वंदना जरी झाल्या तर त्याला एकदम 2, 3, 4 किंवा 5 जास्तीत जास्त 30, 40 अशा पद्धतीची लोक असतात. परंतु काही भागामध्ये म्हणजे विदर्भामध्ये वंदना होते, परंतु त्यांच्या त्या वंदनेच्या स्वरूपाला योग्य दिशा देण्याचं कार्य कुठं आपल्याला होत असताना पाहायला मिळत नाही. वंदना करणे इतकंच धम्म सीमित नाही. बाबासाहेब म्हणतात की धम्म मूलतः आणि तत्वतः सामाजिक आहे. आणि मूलतः आणि तत्वतः सामाजिक असेल तर त्याला योग्य आयाम देण्याचं कार्य हे बौद्ध भिक्षूंचं कर्तव्य आहे, हे उपासकांचं कर्तव्य आहे, हे बौद्धाचार्य म्हणून जे कोणी विविध कार्य करतात त्यांचं ते कर्तव्य आहे. आणि अशा पद्धतीने समाजाला योग्य दिशेला योग्य भानावरती आणण्यासाठी आपण सर्वांनी तत्पर असणे खूप आवश्यक आहे. कारण की आपल्याकडे जे सर्वस्व आहे हे सर्वस्व बाबासाहेबांचे त्याने. आणि हे सर्वस्वता म्हणजे ज्या पद्धतीने नामदेव असं म्हणतात, जे काही आमच्याकडे हे शब्द किंवा जे काही आपण बोलतो त्या सगळ्या गोष्टी, जे काही आपण लिहितो त्या गोष्टी, जे आपण राहतो ते घर, आज सर्वस्वी जे काय ही सर्व पुण्याई ही बाबासाहेबांची. तर ही बाबासाहेबांची पुण्याई आपण लक्षात घेऊन बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने या देशातील एकंदरीत सर्व जनतेचा विचार करून या देशाला भारतीय संविधान दिलं, या देशामध्ये बौद्ध धर्माची पुनर्स्थापना केली, या देशामध्ये चांगल्या गोष्टी घडाव्या म्हणून स्टेट अँड मायनॉरिटीज नावाचा ग्रंथ लिहून या समाजाला नव्या पद्धतीने आधुनिकतेकडे कशा पद्धतीने घेऊन जाता येईल यासाठीचं एक दिशादर्शक अशा पद्धतीचं सर्वात महत्त्वपूर्ण पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलं. आणि या भारताला एक नवं दिशा देण्याचं कार्य त्यांनी केलं. प्लॅनिंग कमिशनमध्ये बाबासाहेब असताना बाबासाहेबांनी मांडलेल्या ज्या नद्याजोड प्रकल्पाच्या योजना आहे, धरणाच्या योजना आहे, इलेक्ट्रिसिटीच्या योजना आहे, त्याचप्रमाणे बँकेच्या संदर्भातल्या योजना आहे, आर्थिक उन्नती होण्याच्या दिशेने कशा पद्धतीने या केंद्र शासनाने राज्य शासनाने कार्य केलं पाहिजे, कोणते कोणते प्लॅनिंग त्यांचे असले पाहिजे, कोणत्या कोणत्या पंचवार्षिक योजना असल्या पाहिजेत, याचं एक वेगळ्या पद्धतीची मांडणी ही बाबासाहेबांनी त्या काळामध्ये करून ठेवली होती. त्याचं जरी आजच्या काळामध्ये ॲप्लिकेशन केलं तरी देखील समाजामध्ये एक योग्य पद्धतीने समाजाची प्रगती होऊ शकते. आणि तो समाज आहे त्याच ठिकाणी राहू शकतो किंवा तो आणखीन बेरोजगारीच्या अवस्थेमध्ये पोहोचू शकतो. आणि बेरोजगारीच्या अवस्थेमध्ये जर समाज पोहोचला तर पुन्हा संघर्ष, पुन्हा आपापसात पुन्हा भांडणं, पुन्हा अनेक प्रकारच्या अशा गोष्टी की ज्या गोष्टीमुळे समाजामध्ये अनेक प्रकारची शकलं ही आपल्याला पाहायला मिळतात. आजची परिस्थिती तीच आहे. आज भीमा कोरेगाव असेल किंवा धम्मभूमी असेल, चैत्यभूमी असेल, दीक्षाभूमी असेल, अशा विविध ठिकाणी आज आपल्याला अनेक जे आपले गटतट जे दिसतात हे गटतट दिसले नाही पाहिजे. एक एकरूपता ही आपल्याकडे असली पाहिजे. आणि ही एकरूपता येण्यासाठी समाजामध्ये एक मॅच्युरिटी, एक मानसिक परिपक्वता ही आपल्यामध्ये निर्माण होणे खूप आवश्यक आहे. आणि प्रत्येक गोष्ट ही एकमेकांच्या समजुतीने, एकमेकांच्या अंडरस्टँडिंगवरती अवलंबून आहे. तर ती गोष्ट आपण समजणे खूप आवश्यक आहे आणि त्या पद्धतीने आपण दिशा देणे खूप आवश्यक आहे.
तर आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे. आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची पाटी ही मराठवाडा विद्यापीठाला लावली. त्यासाठी प्रचंड मोठा त्याग, प्रचंड मोठी हानी, प्रचंड मोठी जातीयता ही आपल्याला सहन करावी लागली. त्या काळातल्या लोकांना सहन करावी लागली. आणि त्याचा परिणाम 14 वर्ष सातत्याने लढा दिल्यानंतर त्याचा परिणाम बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला लावलं. त्या मराठवाडा विद्यापीठामध्ये अनेक लोक शिकले, अनेक तिथून सायंटिस्ट झाले, अनेक त्या ठिकाणून प्राध्यापक झाले, साहित्यिक झाले. त्या ठिकाणाहून अनेक लोक प्रगतीपथाला गेले. कोणी लोक कवी झाले, कोणी लोक चित्रकार झाले, कोणी लोक बौद्ध धम्माचे अभ्यासक झाले. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना बाबासाहेबांची प्रेरणा ही कुठेही कमी पडली नाही. सातत्याने बाबासाहेबांची प्रेरणा त्यांच्यासोबत राहिली. ती पिढी, ज्या पिढीने हे सर्व सोचलं, त्या पिढीने हे सर्व घडवत असताना कोणत्याही गोष्टीची तमा बाळगली नाही. म्हणून आज त्यांचं जीवन अगदी सुव्यवस्थित झालं. आज त्यांच्या जीवनामध्ये प्रगती पाहायला मिळते. जे अगदी स्लम एरियामध्ये जी लोक राहायची ती आज चांगल्या प्रकारच्या बंगलोमध्ये राहतात. त्यांच्याकडे एक नाही तर 2 गाड्या असतात. आणि हे सर्व प्रगती होण्याचं एकमात्र कारण आहे शिक्षण. आणि शिक्षणाची प्रेरणा ही बाबासाहेबांशिवाय आपल्याला कोणी दिलेली नाही. आणि बाबासाहेबांच्या अगोदर जर कोणी दिली असेल तर महात्मा ज्योतिराव फुलेंनी ती दिलेली आहे. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या कार्याला अधिक बाबासाहेबांनी गतिमान केलं आणि समाजामध्ये एक नवं चैतन्य निर्माण केलं, एक नवं तेज निर्माण केलं. त्याची आठवण ही आपण ठेवणे खूप आवश्यक आहे. शेवटी ज्या पद्धतीने सिंह असतो, जो काही अंतर जंगलात चालल्यानंतर मागे वळून पाहतो की आपण कसे आलो, त्याला सिंहावलोकन असं म्हणतात. आणि कसे आलो आणि किती अंतर पुढे जायचं याचं देखील तो एक वेगळं आकलन त्याच्याकडे असतं. तर आज या सगळ्या गोष्टीचं सिंहावलोकन करण्याची खूप गरज आहे की कशा पद्धतीने आपण इथपर्यंत आलो आणि त्यानंतर पुढचा प्रवास आपण कसा ठेवायचा आहे, कसं बाबासाहेबांच्या चळवळीला जतन करायचंय, कशी बाबासाहेबांची चळवळ वाढवायची, कसे अन्याय अत्याचार या देशातून संपायला पाहिजे याच्यावरती काम करायचंय, कसं समाजाने स्ट्रॉंग बनायचंय, एकत्रित राहायचंय किंवा एकोपा. लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर माणसांची एकत्रित येण्याने जी ताकद निर्माण होती, जी शक्ती निर्माण होती, ती शक्ती जी आहे ती शक्ती या समाजाशिवाय इतर कोणत्या समाजाकडे नाही. परंतु बाबासाहेबांनी तयार केलेली ही शक्ती जी आहे ती आजच्या काळामध्ये आपल्याला विस्कळीत झाल्यासारखी वाटते. तर या शक्तीला एकरूपतेने एकत्रित जर आपण आणण्याचा प्रयत्न केला आणि आपण त्याच्यात यशस्वी झालो तर बाबासाहेबांनी पाहिलेलं जे स्वप्न आहे प्रबुद्ध भारताचं, ते स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रबुद्ध भारत की ज्याच्यामध्ये धम्म असेल, ज्याच्यामध्ये समता असेल, ज्याच्यामध्ये बंधुता असेल, ज्याच्यामध्ये स्वातंत्र्यता असेल आणि ज्याच्यामध्ये कोणत्याही व्यक्तीवरती अन्याय अत्याचार होणार नाही, अशा प्रकारची न्याय व्यवस्था असेल. आणि ती काळाची गरज आहे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या विचारांचं जतन करणं, बाबासाहेबांच्या विचारांना वाढवणं, भारतीय संविधान, या संविधान टिकवणे, कुठे लोकशाही धोक्यात येणार नाही, या लोकशाहीची प्रतारणा होणार नाही म्हणून लोकशाही टिकवणे, न्याय व्यवस्था टिकवणे, या भारतामध्ये जी काही लादलेली जी एक प्रकारची अराजकता आहे ती नष्ट होऊन एक चांगल्या प्रकारची सरकारची निर्मिती ही आपल्या सर्वांच्या एकरूपतेने होणे. आणि आज ज्या पद्धतीने प्रत्येक जण काम करत आहे त्या कामामध्ये त्याला अधिक चांगल्या प्रकारची बळ, शक्ती निर्माण करण्याची जी गरज आहे ती निर्माण करणे खूप आवश्यक आहे. तेव्हा भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे प्रबुद्ध भारताचं स्वप्न साकार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जे बाबासाहेब अपेक्षा करत होते की सर्वस्व हे मानवतेसाठी आहे, ह्युमॅनिटीसाठी आहे. जर ह्युमॅनिटी, मानवता याचं संवर्धन झालं तर समग्र गोष्टीचं संवर्धन झाल्यासारखं आहे. तर आजच्या या नामविस्तार दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एक नवा संकल्प करूया की नव्या भारताचा जो एक वेगळ्या पद्धतीने बाबासाहेबांनी मांडलेला जो विचार आहे त्या नव्या भारताला सातत्याने मिळवण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होणे आणि आपण आपल्या कामावरती अधिक विश्वासाने ते काम करणे, सातत्याने ते काम करणे
हे गरजेचं आहे. यातूनच समग्र राष्ट्राचं कल्याण होईल. यातून नवीन गोष्टी, नवीन जीवन हे सर्वांना प्राप्त होईल आणि त्याचं नवचैतन्य देण्याचं कार्य हे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळेच या देशामध्ये निर्माण होईल. इतकं बोलतो आणि नामांतरामध्ये, नामविस्ताराच्या या चळवळीमध्ये जे लोक शहीद झाले, त्या शहीद झालेल्या लोकांना मी वंदन करतो आणि त्या शहीदांचं एक स्मरण प्रत्येकाने करावं आणि प्रत्येकाने पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता, विधायकता ही आपल्या अंगी बाळगावी. इतकंच या निमित्ताने बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम.